अहो बाळ तुमच्याकडे नाहीये? नाही, आईकडे असेल. नाही, आईकडे नाहीये, पाहून आले मी. काय? अहो बाळ कोणाकडे मग? जयश्रीला विचारूया, तिच्याकडे हो, असेल. हाय. अगं बाळ कुठे? बाळ कुठे आहे? कुठे म्हणजे काय? तुमच्याच तर पुढे झोपलं होतं. अगं नाही, मी सगळीकडे शोधलं, बाळ कुठेच नाहीये. बरोबर आहे. बरोबर आहे? काय बरोबर आहे सांग? अहो माझी बहीण. काल यांच्याशी बोलणं झाल्यावर माझं तिच्याशी फोनवर बोलणं झालं. मी तिला स्पष्ट सांगितलं, कॉन्ट्रॅक्ट वगैरे करणार नाही, पैसे गेले उडत. त्याच्यावर ती म्हणाली बाळाला घेऊन ताबडतोब निघून ये म्हणून. मी म्हंटल मी नाही येणार, काय करायचंय ते कर. मला असं वाटतं रात्रीच ताई आणि जिजाजी बाळाला गुपचूप घेऊन गेले असते. अरे देवा, असं झालं असेल तर काय, मी घेऊन येतो, कॉन्ट्रॅक्ट केलंय. अहो कॉन्ट्रॅक्ट सोडा, सासूबाई कुठल्या क्षणी जाग्या होतील. त्यांनी जर विचारलं बाळ कुठे, तर आपण काय उत्तर द्यायचं? नाही, काहीतरी करायला पाहिजे. आई उठायच्या तिच्या जवळ बाळ पोचलंच पाहिजे. मी करतो काहीतरी. वहिनी, हा? हे घ्या तुमचं बाळ. ओके. मला शूटिंगला जायचंय. हा, हा. हा, मी तिकडून आलोय, परत लवकर जायचंय. बरं येतो बरं, मी. थँक्यू. सोनाली आले. सोना, अहो हा? हे बाळ कोणाचं? हे बाळ श्याम्याचं आणलंय मी. अरे देवा. हे बाळ कोणाचं आहे? सोनाली बहिणी, प्लीज आजच्या दिवसही ह्याला सांभाळा. सॉरी, मी तुम्हाला न सांगताच गावाला निघून गेले, पण आताही मला शूटिंगला जायचंय. प्लीज. ओके, थँक्यू. सोनाली बहिणी. अहो हा? ए? अहो ताईचं बाळ मिळालं नाही म्हणून मागचं काळं बाळ मी घेऊन आलीये. आता पुन्हा एकदा चष्मा फुटला तरी चालेल. काय? हं? चला चला चला, आलं घल आलं घल आलं. नंद्या? अं? तू घेऊन गेला होतास बाळाला? हो, अरे काय करणार, मगाशी बाळ जागं झालं आणि रडू लागलं. मी सगळ्यांना उठवायला गेलो तर सगळे बेशुद्ध झोपलेले. मग मी म्हणलं आपण काका आहोत, काकाची ड्युटी करूया. म्हणून मी त्याची शिवशिव काढली, कपडे बदलले आणि गार्डन मध्ये फिरायला घेऊन गेलो. पण तुझा चेहरा असा का झालाय? अनिल कपूरच्या जागी तुषार कपूर आल्यासारखा? काय प्रॉब्लेम थोडा आहे? वेळ फिरवून आण ना हा? अजून. एक मिनिट, एक नंद- हा काय चमत्कार. अरे 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 अरे, उले 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 उले, अरे बापरे, किती बाळ आहेत ही आणि कुणाची बाळ आहेत? आत्ती नका ना करू. नाही, आता शांत राहा. आता सगळ्यांनी पाहत राहायचं. इतके दिवस मला अमानुष मारण झाली तेव्हा मजा घेतलीत ना तुम्ही. आत्ती, तुला घराण्याचा वारस हवा होता ना? आता तो रिपेअर करून आणलेला चष्मा घालून ये आणि बघ किती वारस आहेत ते. पाहिजे तेवढी नातवंड घे, ये. नंद्या ऐकून घे माझं. नंद्या असं अरे काय रे नंद्या, काय चाललंय अगं तुझं? तुला वारस पाहिजे होता ना? हे घे, यातला कुठला हवाय बघून घे नीट. सांग कोणता पाहिजे? हा थोडासा गोरा, हा सावळा आहे, याचं नाक थोडस चपटय, हे बघ, हा तसा गुबगुबीत आहे, हा जरासा दुबळा. कोणता वारस पाहिजे बोल. ही इतकी बाळं कुणाची आहेत? मी सांगतो आत्ती, मी सांगतो. हे जे पहिलं बाळ आहे ना, मी जेव्हा इथं आलो होतो पहिल्यांदा, त्यावेळी मी हे बघितलं आणि तुला फोन केला, आठवलं? तुला नातू झालाय, माझं भविष्य चुकलं, आठवलंय तुला? हे दुसरं बाळ. जेव्हा आपण दोघंही या घरात आलो होतो त्यावेळी मी म्हटलं नव्हतं त्या तिकडे घराच्या बाहेर बाळ बदललंय बदललंय बदललंय, आणि तू माझं गालफाड फोडलं होतंस, आठवतोय तुला? हे ते दुसरं बाळ. आणि परवा तुझा चष्मा फुटला होता त्यावेळी मी तुला दाखवत होतो हे तिसरं काळं बाळ. त्यावेळीही तू माझ्या गालफाडीत मारली होतीस, आठवतोय? तू म्हटली तुझा गाल काळा पडलाय, आणि ते हे काळं बाळ. बाकी हे चौथं आणि पाचवं. ही बाळ कुठल्या प्रसंगातली आहेत, कुणाची आहेत, मला काही माहिती नाही. राहुल, हा काय प्रकार आहे? प्रकार म्हणजे ही सगळी बाळ माझ्या मित्रांची आहेत. आणि बस राहुल, मी खूप झालं आता. आपण जेवढं हे लपवायचा प्रयत्न करू ना, तितकंच हे अधिक गुंतत जाईल. पण सोनाली, असह्य झालंय सगळं आता. या एका प्रकारामुळे जगणं मुश्किल झालंय माझं. आता खरं काय ते सांगितलंच पाहिजे. खरं काय आहे? खरं खरं हे आहे की मला आजपर्यंत कधी मूल झालंच नव्हतं. काय? मला काय वाटतंय आत्ती? तू गप्पा बस नंदू. काय हिम्मत आहे या पोरीची? इतका खोटेपणा करून हीच सांगते की हिचं जगणं असह्य झालंय. अगं मी तुला हेच वारंवार सांगायचा प्रयत्न करत होतो आत्ती. नंदू, तू चुप बस. आता इथे राहायची मला अजिबात इच्छा नाही. चल निघूया. आई तू प्लीज माझं ऐकून घे. मी तुझं काहीही ऐकणार नाही. आई मान्य आमची चूक झालीये. चूक तुमची नाही, चूक माझी झाली आहे. अगं आई, राहुल,
मी तुला जन्म दिला ही माझी पहिली चूक. तुझे वडील गेल्यावर तुला काहीही कमी पडू न देता तुला वाढवलं ही माझी दुसरी चूक. तू माझ्या मताला काही किंमत न देता या अवलक्षणीशी लग्न केलंस तरी मी गप्प राहिले ही माझी तिसरी चूक. तुम्हाला मूल झालं, नंदूने हे सांगितल्यावर मी इथे धावत आले ही माझी चौथी चूक. आपल्या वंशाच्या दिव्यासाठी या घरात पाणी न पिण्याची माझी प्रतिज्ञा मोडून मी इथे राहिले ही माझी पाचवी चूक. बस आता बस बस राहुल. आई खबरदार मला आई म्हणालीस तर. आई या शब्दाचा सर्वात मोठा अपमान केलायस तू. हा शब्द उच्चारायचा तुला हक्कच नाही. आई तुम्ही मला द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. तुला शिक्षा देणारी मी कोण ग? माझा काय अधिकार आहे? ज्या दिवशी तू माझ्या मुलाबरोबर लग्न केलं त्या दिवशी मी तो हक्क गमावला. तू जिंकलीस ग, तू जिंकलीस. कधीही माझ्या शब्दाबाहेर न जाणाऱ्या माझ्या मुलाला तू त्यालाही घराबाहेर काढलंस. ते दुःखही मी सहन केलं. पण या 4 दिवसात तू माझ्या स्वाभिमानाचा, माझ्या प्रतिष्ठेचा चक्काचूर केलास. तू जिंकलीस. अहो नाही आई, असं का बोलताय तुम्ही? कशासाठी कशासाठी हे केलं सगळं? पैशांसाठी, इस्टेटीसाठी आणि त्यासाठी तू माझ्या राहुलला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवला आणि तोही फसला. पण तेवढ्याने तुझं समाधान झालं नाही. तुला माझ्या स्वाभिमानाच्या चिंध्या करायच्या होत्या. नाही आई. नाही कसं? त्याशिवाय हिने भाड्याचं बाळ आणून आधी नंदूला मग मला फसवलं. हिच्या राक्षसी कारस्थानात हिने तुलाही फसवलं राहुल, तुलाही. असुरी आनंद मिळाला असेल ना ग तुला? जिच्या कुंडलीत संतान योग नाही हे वारंवार सांगणाऱ्या नंदूचीही पार जिरवली. याच्या भविष्यावर विश्वास ठेवून मी तुमच्या लग्नाला विरोध केला म्हणून. अगं आई, असं कशाला करेल ती? ते तिलाच विचार. माझ्यापासून तुला तोडणाऱ्या तुझ्या या बायकोलाच विचार. या वांझोटीला विचार. चुप. जन्मताच आईला मारून मोकळी झालीस ना ग तू. त्याची शिक्षा देवाने तुला वांझोटी करून दिलीच ना. आता या जन्मात कोणीही कधीही तुला आई म्हणून हाक मारणार नाही. म्हणून मला सुद्धा आई म्हणू नकोस. मला इथे राहण्याचा आग्रह करून माझा मोठा सन्मान केलास तितकंच पुरे. चल नंदू. नाही आई नाही. दूर हो वांझोटी. आई असं बोलू नका. मी खरंच तुम्हाला माझ्या आईच्या आई! सोनाली! 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 नंदू. आलो. सोनाली, कुठे मी? हॉस्पिटलमध्ये. काल तुझं डोकं आदळल्यावर तू बेशुद्ध झाली होतीस, ती आता शुद्धीवर येतेस. बेशुद्ध? हो, पण डॉक्टरांनी सांगितलंय की काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्यांनी काल तुझ्या काही टेस्ट केल्या आणि आज रिपोर्ट्स येतील. आणि डॉक्टरांना जसं वाटतंय तसं जर झालं तर आज तुला डिस्चार्जही मिळेल. डोंट वरी. आई ती गेली. कुठे? तुला मुस्काटात मारल्यावर तुझं काय झालं हे पाहायलाही थांबली नाही ती. तुम्ही त्यांना थांबवलं नाही. का थांबवलं नाही तुम्ही? ये ग आत्ती. अग आता तरी सोनालीला क्षमा कर ना आत्ती. काय म्हणून? अगं काल मी इथे आलो होतो तेव्हा राहुलने मला जे सांगितलं ते सगळं मी तुला सांगितलं ना. काय? त्याला बाळ झाला हा खोटेपणा कशाला केला त्यांनी? अगं तुला आनंद व्हावा म्हणून केला ना आत्ती त्यांनी. नंदू, शेवटी खोटेपणा तो खोटेपणा. तू सांगितलंस म्हणून मी इथे आले. यापेक्षा माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नकोस. विशेषतः त्याला क्षमा करायची. अहो तुम्हाला काही विचारतेय मी. का जाऊ दिलं त्यांना? मी तुला जाऊ दिलं कारण काल ती जे तुझ्याशी वागली तसं कुठलीही स्त्री दुसऱ्या स्त्रीशी कधीच वागणार नाही. वागू शकतच नाही, वागू नये.
असं का बोलताय तुम्ही? तू कायम तिला आई म्हणत आलीस, आई मानत आलीस. त्याच्या बदल्यात तिने एखाद्या आईला न शोभणारा दुरावा तुझ्याशी केला. काल ती जे काय वागली ना तुझ्याशी, त्यानंतर मला तिला आई म्हणण्याची इच्छा नाहीये. अहो, असं विचारही मनात आणू नका हो. आई असते म्हणून मूल असतं. त्याच्या आयुष्याला आकार मिळतो, अर्थ असतो. जिने तुझी ही अवस्था केली आहे तिच्याबद्दल बोलतेस तू हे? अहो, कारण मी त्यांना मनापासून आई मानले. त्यांनी माझ्या मुस्काटीतच मारले ना. अगदी मला ठार मारला असताना तरी त्यांचा तो अधिकार आहे. सोनाली, आपण त्यांचे अपराधी आहोत हो. त्यांना आनंद मिळावा म्हणून त्यांनी इथे राहावं असा आग्रह मी केला. त्यांनी इथे राहावं म्हणून नको नको ते खोटं बोलले मी. या सगळ्याची शिक्षा म्हणून त्यांना जर माझा जीव घ्यावासा वाटला ना, तर मला तेही मान्य आहे. वांजोटी म्हणून जगण्यापेक्षा आईच्या हाताने जर मला मरण आलं ना, तर ते मला जास्त मान्य आहे. नको बाळा, आपल्या आईला आपल्या मुलीची इतकी मोठी गुन्हेगार करू नकोस. माझी चूक झाली. मी नको नको ते बोलले, मारलं सुद्धा. मला माफ कर, मला क्षमा कर बाळा. आई, असं बोलू नका प्लीज, असं बोलू नका. मिसेस देशमुख, आत्ती, डॉक्टर. कॉंग्रॅट्स. तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि तू लवकरच आई होणार आहेस. काय? राहुल, टेक केअर. काँग्रेस. अरे, काँग्रेट्स वहिनी. येणाऱ्या बाळाची काळजी घेण्यासाठी त्याची आजी समर्थ आहे. तुझी काय गरज इथे? आई, अहो आत्ती, मला बाळाची काकी व्हायला आवडेल. काकी? नंद्या, काय रे? अगं काय झालंय आत्ती, म्हणजे तिची कुंडली मी नीट तपासली, तिचे आणि माझे 26 गुण जुळतायत. असं काय? पण आत्ती, मला वाटतंय बाळ बदललंय. हम्म. अगं म्हणजे मला असं म्हणायचं होतं की दुसऱ्याच कोणाच्या तरी घरी जन्माला येणारं बाळ चुकून राहुलच्या घरी जन्माला येतंय. नंद्या.